नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर कृषी उत्पन्न बाजार समिती वसमत आज 15 एप्रिल हळद शेतीमालाचे लिलाव झाले. त्यामध्ये या गठ्ठ्याचा बाजारभाव 12,660 रुपये गेला. 12,660 रुपये हा गठ्ठा. काडी 13,250 रुपये. 13,250 रुपये या गठ्ठ्याचा बाजारभाव झालेला आहे. 12,700 रुपये. 12,700 रुपये हा गठ्ठा विकला आहे. ही काडी विकली 13,385 रुपये. 13,385. 12,405 रुपये या गठ्ठा विकलेला आहे. 13,330 रुपये ही काडी विकलेली आहे. 13,330. 12,705 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 12,705. 13,495 रुपये ही काडी विकली तर 12,605 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. तर शेतकरी बांधवांनो, मागच्या आठवड्यामध्ये हळद शेतीमाल जे जात होते त्या हळद शेतीमालाच्या बाजारभावाचा विचार केला तर आज कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये एक 500 ते 1000 रुपयांनी बाजारभाव कमी जात आहे. 13,210 रुपये ही काडी गेलेली आहे. 12,700 रुपये हा गठ्ठा गेलेला आहे. 13,300 रुपये ही काडी विकली. 12,525 रुपये हा गठ्ठा. 12,000 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. 12,000 रुपये हा पण गठ्ठा. 13,395 रुपये काडी. 13,500 रुपये या काडीचा बाजारभाव झालेला आहे. 13,500 रुपये या काडीचा बाजारभाव. 12,900 रुपये गठ्ठा. 12,880 रुपये हा गठ्ठा. 12,880. 13,400 रुपये ही काडी विकली. 12,880 रुपये गठ्ठा. 12,800 रुपये हा पण गठ्ठा विकलेला आहे. 12,800 रुपये. 13,530 रुपये ही काडी विकली. 13,530. 12,505 रुपये गठ्ठा. 12,000 रुपये ही काडी. 12,900 रुपये हा गठ्ठा विकलेला आहे. चांगला पॉलिश असलेला गठ्ठा. 12,900. 13,600 रुपये काडी. 13,100 रुपये गठ्ठा. 12,500 गठ्ठा. 12,900 रुपये काडी. 12,300 रुपये गठ्ठा. 13,375 रुपये काडी. 13,200 रुपये काडी. 13,000 रुपये काडी. 13,200 रुपये हा गठ्ठा विकला आहे. 12,650 रुपये हा गठ्ठा. 13,000 रुपये काडी. 12,850 रुपये काडी गठ्ठा. 12,850 रुपये गठ्ठा. 12,700 रुपये गठ्ठा. 12,700 रुपये हा पण गठ्ठा. 13,190 रुपये काडी. 13,000 रुपये गठ्ठा. 14,500 रुपये ही काडी विकलेली आहे. 14,500. 12,800 रुपये गठ्ठा. 12,800 रुपये गठ्ठा. 12,800. 12,800. 13,250 रुपये गठ्ठा. 12,700 रुपये काडी. 8,700 रुपये चुरी. 13,525 रुपये गठ्ठा. तर अशा प्रकारे कृषी उत्पन्न बाजार समिती वसमतमध्ये हळद शेतीमालाचे लिलाव झाले आणि त्यामध्ये हळदीचे बाजारभाव विकलेले आहेत. अशाच हळदीच्या बाजारभावाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती बघत राहा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. जय जवान जय किसान.